नमस्कार, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। आपण गेलेलो सकाळी मच्छी मार्केटला, तिथून आणले आपण बोंबील आणि या बोंबलाची काहीतरी नवीन रेसिपी आपल्याला बघायला भेटणार आहे ना ज्योती? कंटाळा आला ना आता अंड्याची भुर्जी खाऊन, म्हणूनच बोंबील भुर्जी करूया काहीतरी नवीन। ती कशी करते ते बघूया आपण। हे बघा, बोंबील पहिले स्वच्छ धुवून घ्यायचे असे 2-3 पाण्यामध्ये। बोंबील स्वच्छ धुतलेले आहेत। आता त्याला आहे ना थोडासा मीठ, जास्त नाही कारण भुर्जीमध्ये पण घालायचं आहे ना, थोडीशी हळदी पावडर लावून आपण 10 मिनिटं ठेवूया। ॲक्च्युअली काय काय करणार आहेस? आता याच्या भुर्जी बनवते। अच्छा। आणि याचं काहीतरी वेगळी रेसिपी बघूया। वेगळी म्हणजे काय असेल? काहीतरी याच्यामध्ये कोळंबीचा मसाला भरून स्टफिंग करूया, बघूया ट्राय। आणि केळीची पानं का घेतलं? याच्यामध्येच शिजवायचे आहेत भुर्जीसाठी, हलके हे शिजवायचे आहेत, म्हणजे काहीतरी 5-10 मिनटं। हे बघा, हे असे एक साईडला लावून घ्यायचे। आम्ही दोघंच मच्छी खाणार म्हणून थोडेसंच बनवते। आणि हे तव्यामध्ये 10 मिनिटं शिजवायचे बस। दाखवते थांबा। पॅन ठेवायचा गॅसवर आणि तो गरम झाला ना त्याला थोडासा तेल लावायचा, थोडासा। थांबा जरा पाणी, बस थोडासा व्यवस्थित लावून घ्यायचा। आणि चिपकणार नाही ॲक्च्युली ते, बाकी काय गरज नाही। हे बघा, हे असं या तव्यामध्ये ठेवायचं आणि याला असं झाकण देऊन ठेवायचं। नाही, वजन ठेवायची गरज नाही आहे त्याला, आपल्याला फक्त 20 ते 30% शिजवायचं आहे ना, म्हणून। काटा निघला पाहिजे। हां, काटा निघण्यासाठी, सॉफ्ट होण्यासाठी असं। ओके। भुर्जीची तयारी, कांदे वगैरे कट करून घेते। कांदे, टोमॅटो, मिरची। हे बघा असं झालेलं आहे। हे बघा एकदम सॉफ्ट झालंय ना। पलटी केला तरी चालेल, नाही केला तरी चालेल, झाला पाहिजे पलटी, कारण सॉफ्ट असतं ना। हा, हे बघा, ऍक्च्युली हाताने पण होईल तसं। हा, एक पलटी करायचं असं हलक्या हाताने। हा, सॉफ्ट होईल एकदम। हे बघा, झालं तसं सॉफ्ट एकदम। सुगंध मस्त येते। परत झाकून ठेव 5 मिनिटं फक्त। अजून पाणी पण सुटलंय ना असं, आहे बघा। पण हा पाणी पण घ्यायचा भुर्जीमध्ये, त्यालाच तर टेस्ट आहे। ओके, किती कापायला लागतील कांदे? थोडे जास्तच कापायला लागतील, 3-4 तरी, कारण भुर्जी कांदा टमाट्याशिवाय चव नाही। ओके, हे झाले आपले 20-30% शिजवल्यात आपण आता। हे बघा एकदम सॉफ्ट झाले। हा, तर गॅस बंद करते। थोडासा थंड झाला ना तर त्याच्यातला मधला जो काटा आहे ना तो काढून टाकते आणि मस्त यम्मी भुर्जी बनवते। जरा राहू दे असंच, बारीक कापून घ्यायचं एकदम। जरा बारीक होईल तेवढं बारीक करून घ्यायचं। हा, आणि मिरची पण जेवढी बारीक करता येईल ना। नाही, थोडीशी मोठी, थोडी छोटी। हे बघा,
नाही नाही, एकच घेतलं, दोन घेतलं, दोन घेतलं. मधला काटा आहे ना अलगद निघते, हे बघा. हे बघा असं. तर हे छोटे आहेत बोंबील, थोडेसे मोठे पाहिजे होते. मोठे नव्हते मार्केटला ना? नाही, आज आता पावसाळ्यात होते, भेटत नाही. हे बघा अलगद असा काटा काढायचा, गरम आहेत. हे बघा मी काढून बघू जरा. ओके, बघा जरा गरम आहेत ना. जरा कॅमेरा पकडतो. हो गरम आहे. हो असंच निघतोय ना. मी काटायचे भाव करतोय. द्या इकडे, मीच करते. द्या. लहान आहेत ना म्हणून बहुतेक पटपट निघत नाही. निघत ना. ओके, पूर्ण काढले बघा. काटे एवढे साईडला. आणि आम्हाला वाटतं पाणी पण घ्यावा, पण राहिलाच नाही वाटतं. आहे थोडासा, फ्लेवर येईल ना चांगला. केळीची पानं पण आहेत ना त्याच्यात. चला आता आपण भुर्जी करूया. चला आता आपण रेडी करूया भुर्जी. थोडंसं ऑइल, जशी आपण अंडा भुर्जी बनवतो ना सेम तसंच करायचंय, बाकी काही फरक नाही. हे बारीक केलेला कांदा थोडासा शिजून घेऊया, सॉफ्ट एकदम. हे बघा थोडा सॉफ्ट झाल्यानंतर टोमॅटो आणि मग आपले मसाले पण घालते. आणि टमाटर, टोमॅटो, कढीपत्ता, टोमॅटो आपण मस्त चांगलं शिजून घेऊया. हे बघा आपला कांदा, मिरची, टोमॅटो मस्त सॉफ्ट झालेला आहे, रेडी. आपण यामध्ये आता मसाले घालूया. येस, पहिला हळदी पावडर थोडीशी, थोडासा आपला आगरी मसाला. हे बघा बस झाले 2 चम्मच, अगदी छोटे आहेत माझे चम्मच. थोडासा गरम मसाला पावडर, थोडासा धना पावडर. मिक्स करून घेऊया. थोडासा आहे ना, मला वाटते म्हणजे मीठ घालूया. थोडंसं आपण लावलेलं होतं ना त्याला. हे बघा थोडंसं मीठ. 2 मिनिटं परतून घेऊया. आता लगेच जरा मसाला शिजू द्या ना व्यवस्थित. मस्त हे बघा है ना. आता हे बोंबील, आपला काटा काढलेला बोंबील याच्यामध्ये घालूया. आणि पाणी पण घालूया, चव लागते या पाण्याला वगैरे. आता हिला पण 5 ते 7 मिनिटं शिजून घेऊया. म्हणजे पाणी सुटला नाही पाहिजे ऍक्च्युली. पाणी सुटेपर्यंत म्हणजे पूर्ण आटेपर्यंत शिजून घ्यायचं. हा, बोंबील ते काही शिजलेले आहेत आणि ते सॉफ्ट, त्याला वेळ नाही लागत. छान दिसते, यम्मी. बघा बोंबील भुर्जी आपली. आता ही बोंबील भुर्जी रेडी आहे. ही थोडीशी आपण कोथिंबीर घालूया. बस कशी लागते ती बघूया आपण.
टेस्ट आहे ना. आणि आपल्याकडे बोंबील पण आहेत ना दुसरे, ते पण दाबायचे. स्टफिंग करूया ना. हे बघा, ही झाली बोंबील बुर्जी रेडी. यम्मी बोंबील बुर्जी. बोंबील बुर्जी तर आपली झालेली आहे. आता आपल्याला नवीन काहीतरी अजून डिश वगैरे काय बनवायचं ते? स्टफिंग बोंबील. तर त्यासाठी आहे ना, आपण ही कोळंबी आहे ना, आपल्याला छोटी नाही भेटली म्हणून मोठी कोळंबी पूर्ण सोलून अशी बारीक बनवले. हे बघा, तर त्याच्यामध्ये आहे ना, हे बघा, याच्यामध्ये थोडासा कांदा, थोडा टोमॅटो शिजून घेऊया. हे बघा, सॉफ्ट झालेलं आहे आता हे कांदा. त्याच्यामध्ये आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घालूया. हे पण शिजून घेऊया 5 ते 10 मिनिट. हा आपला मातीचा भांडा आहे ना? हा, मातीच्या भांड्यात बनवले. छान टेस्ट येते ना याच्यामध्ये. हे बघा, शिजू दे जरा 10 मिनिट. तयारी कशी करते बघा. हे तांदळाचं पीठ आहे आणि हा बारीक रवा आहे. आता यामध्ये आहे ना थोडीशी हळदी, जास्त नाही, थोडी, कारण त्यामध्ये लावलेली आहे ना आधीच. थोडासा लाल म्हणजे आपला आगरी मसाला, थोडासा गरम मसाला आणि थोडासा नमक म्हणजे मीठ आपलं आहे बघा, चवीनुसार. बस ते मिक्स करून बोंबीलची स्टफ केलेला बोंबील याच्यामध्ये लावायचंय. दाखवत ना मला. तर आपला कांदा, टोमॅटो, मिरची, लसूण पेस्ट हे सगळं शिजलेलं आहे, सॉफ्ट झाले. त्यामध्ये थोडी हळदी पावडर, थोडा आपला आगरी मसाला, थोडासा धना पावडर, थोडा गरम मसाला. हे जरा 5 मिनिटं शिजून घ्यायचं आणि त्यामध्ये ती बारीक केलेली कोळंबी शिजून घ्यायची पूर्ण पाणी सुकेपर्यंत. आणि ही स्टफिंग आपण बोंबील मध्ये घालायची. दाखवते तुम्हाला. आता ही बारीक केलेली कोळंबी पण घालूया आणि 10 ते 15 मिनिटं झाकण नाही द्यायचं, असं शिजून घ्यायचं. पाणी नको सुटायला. कोळंबीला जास्त शिजायला वेळ लागत नाही ना? हो, हे बघा, पहिला बारीक गॅसवर आहे ना थोडं शिजून घेऊया. कोळंबी पूर्ण शिजलेली आहे आता जेमतेम. आपण याच्यामध्ये आता मीठ घालूया थोडस. आहे बघा, आता ही थंड झाली ना की मग त्या बोंबील मध्ये भरून घ्यायची. झाली आता रेडी. हे बघा, मीठ आणि हळद लावून ठेवलेले बोंबील आहेत ना, असे घ्यायचे आता आणि थोडस लाटून घ्यायचं. म्हणजे ते फोल्ड करायचे आहेत ना, तर ते जरा सॉफ्ट पाहिजे म्हणून. जास्त नाही, थोडेसे. आधीच ते सॉफ्ट आहेत ना. हे बघा, बस. हे बघा, म्हणजे त्यांना आपल्याला आता इथे स्टफिंग भरून असे रोल करायचे. ते रोल पण झाले पाहिजे ना व्यवस्थित. हे बघा, ठीक आहे. कोळंबी स्टफिंग साठी आपला रेडी झालेलं आहे. थंड झाल्यावर ते भरूया त्याच्यामध्ये, आहे ना, बोंबील मध्ये. आता काय सगळं झालेलं आहे आपलं रेडी मसाले. तर हा बोंबील आपण असा घेतलेला आहे. यामध्ये स्टफिंग कोळंबी भरूया. म्हणजे बघा, स्टफ करायची आहे ना, थोडीशीच भरायची, एकदम पण नाही. मावशी आल्या. हे बघा, आणि याला रोल करायचा. कोळंबी बनवते ताई. हे बघा, असं घेऊन, हे बघा, नाजूक आहे जरा काम, पण होऊ शकतं. हे बघा, टूथपिक घेऊन आहे ना, यामध्ये टोचायची. अशी 2 टूथपिक लागतील. हा, बघा तर तुम्ही पहिले.
हे बघा अशी. हे बघा मसाला तर भरलेला आहे ना आतमध्ये, आणि टूथपिक जरा बाहेर काढायची अशी. हे बघा आता हे रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये गोळून घ्यायचं असं. माखून घेऊया, शिजवून घेऊया रव्यामध्ये. हा हे बघा काय काय आपण सांगितलं बघितले ना, रवामध्ये हळद मीठ मसाला वगैरे घातले ना. बस मीठ टाकायची गरज आहे? नाही नाही घातलेलं आहे थोडस. आणि हे असं मस्तपैकी फ्राय करूया. तेल तापलेलं आहे. नाजूक आहे जरा काम. हे बघा बघूया आता कसं लागतं. हो द्या बारीक गॅसवर जरा. हा रेडी झालेला आहे. त्याला काढून घेऊया. खूप नाजूक काम आहे, पण खाताना मात्र टेस्टी लागतो. हे बघा हा आपला लजीज यम्मी डिश रेडी. काय काय सांग मला. हे आपलं स्टफिंग कोळंबीचा मसाला राहिलेला आहे, तो मसाला. बोंबील भुर्जी, हे बोंबील फ्राय स्टफिंगवाले, आणि हे सुरमई, आणि ही ज्वारीची भाकरी, कांदा लिंबू. आता टेस्ट करा आणि सांगा कसं. पहिलं भुर्जी बघूया ना. पहिले भुर्जी बघा टेस्ट. खरंच सुंदर. ट्राय कर किती छान लागतं. छान आहे एकदम. फर्स्ट टाइम ट्राय केला. आणि हे खाऊन बघ बोंबील भुर्जी. काय ते वेगळीच टेस्ट लागते. असं ना. टेस्ट एकदम. चला आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया. आणि जर तुम्हाला अशीच रेसिपी बघायची असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. चला बाय बाय.